आपल्या अवतीभोवती अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या जगाला चालवतात, जसं की गुरुत्वाकर्षण किंवा मग विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र. पण आपण त्यांना समजून कसं घ्यायचं? चला, या विश्लेषणात आपण याच शक्तींची भाषा शिकूया. हाच तो प्रश्न आहे जो कित्येक शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सना अनेक वर्षांपासून सतावतोय. आणि याचं उत्तर एका खूपच सुंदर आणि शक्तिशाली गणितीय साधनात लपलेलं आहे. आणि हे आहे ते साधन, डेल ऑपरेटर, ज्याला नॅबला असंही म्हणतात. याला ना एक प्रकारचं गणितीय टूलकिट समजा. हे आपल्याला कुठल्याही फील्डमध्ये म्हणजे अवकाशातल्या प्रत्येक पॉइंटवर असलेल्या राशीमध्ये होणाऱ्या बदलांना समजून घ्यायला मदत करतं. आता बघा, या राशी दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे स्केलर, जसं की तापमान किंवा दाब, ज्याला फक्त मूल्य असतं. आणि दुसरी म्हणजे वेक्टर, जसं की वाऱ्याचा वेग, ज्याला मूल्य आणि दिशा दोन्ही असतात. तर मग चला बघूया या ऑपरेटरमध्ये नक्की काय ताकद आहे. आपल्या ओळखीच्या 3D जगात याच्याकडे 4 वेगवेगळ्या पण खूप महत्त्वाच्या शक्ती आहेत. आणि ह्या शक्ती म्हणजे खुद मॅक्सवेलच्या समीकरणांचा पाया आहेत, म्हणजेच आपल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा कणा आहेत. याची पहिली पॉवर आहे ग्रेडियंट. हे एका स्केलर क्षेत्रावर काम करतं. म्हणजे समजा तापमानासारखं क्षेत्र ज्याला फक्त व्हॅल्यू आहे. कल्पना करा की आपण एका टेकडीवर उभे आहोत आणि आपल्याला सर्वात जास्त चढावाचा रस्ता शोधायचा आहे. ग्रेडियंट आपल्याला बरोबर तोच रस्ता आणि तो चढ किती तीव्र आहे हे दाखवतो. म्हणजे सोप्या भाषेत, जर आपल्याकडे एखाद्या खोलीतल्या तापमानाचा नकाशा असेल तर ग्रेडियंट प्रत्येक पॉइंटवर बाण दाखवून सांगेल की उष्णता कोणत्या दिशेने सर्वात वेगाने वाढत आहे. आहे की नाही उपयुक्त? ओके, आता दुसरी पॉवर, डायव्हर्जन्स. हे एका वेक्टर क्षेत्रावर काम करतं, जसं की वाऱ्याचा प्रवाह. याला तुम्ही एखाद्या पाण्याचा स्प्रिंकलर किंवा ड्रेनसारखं समजू शकता. डायव्हर्जन्स आपल्याला सांगतं की एखाद्या पॉइंटवरून क्षेत्र बाहेर पसरत आहे की आत शोषलं जात आहे. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक फील्डमध्ये जिथे पॉझिटिव्ह चार्ज असतो तिथे डायव्हर्जन्स पॉझिटिव्ह असतो, कारण तिथून फील्ड लाईन्स बाहेर पडतात. तो एक सोर्स आहे. याच्या उलट निगेटिव्ह चार्जच्या ठिकाणी तो एक सिंक असतो. आणि तिसरी शक्ती ती आहे कर्ल. आता अशी कल्पना करा की आपण नदीच्या प्रवाहात एक छोटंसं चक्र ठेवलं आहे. जर ते चक्र गोल फिरू लागलं तर समजायचं की त्या ठिकाणी कर्ल आहे. कर्ल म्हणजे त्या जागेवर होणारं स्थानिक परिवलन किंवा फिरकी. आपल्याला माहीत आहे की विजेच्या प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं, जे तारेभोवती गोल फिरतं. हे जे फिरणं आहे ना, तेच कर्ल मोजतो. आणि म्हणूनच कर्ल समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि चौथी शक्ती आहे लॅप्लेशियन. हा जरासा वेगळा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लॅप्लेशियन आपल्याला सांगतो की एखादा पॉइंट खड्ड्यात आहे की टेकडीवर. म्हणजे त्या पॉइंटवरची व्हॅल्यू त्याच्या आजूबाजूच्या सरासरी व्हॅल्यूपेक्षा कमी आहे की जास्त. हे म्हणजे त्या क्षेत्राच्या वक्रतेचं मोजमाप करण्यासारखंच आहे. तर या स्लाइडवर आपण या चारही शक्तींचा एक छोटासा सारांश बघू शकतो. ग्रेडियंट, जो आपल्याला सर्वात तीव्र चढ दाखवतो. डायव्हर्जन्स, जो स्रोत किंवा सिंकची ताकद मोजतो. कर्ल, जो स्थानिक फिरकी दाखवतो. आणि लॅप्लेशियन, जो क्षेत्राची वक्रता सांगतो. प्रत्येक ऑपरेशन आपल्याला क्षेत्राबद्दल वेगळी आणि तितकीच महत्त्वाची माहिती देतो. 3D विश्लेषण आपल्याला संपूर्ण चित्र देतं, यात काही शंका नाही. पण अनेकदा ते खूपच क्लिष्ट असतं. आणि इथेच इंजिनिअरिंगची खरी जादू आहे. मोठी आव्हानं पेलण्यासाठी गोष्टी सोप्या करणं. तर मग आपण 3D मधून 2D मध्ये येऊया. याला म्हणतात ट्रान्सव्हर्स ॲनालिसिस. ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे, विशेषतः जेव्हा आपण वेव्हगाईडमध्ये लहरींसारख्या समस्यांचा अभ्यास करतो. यासाठी आपण ट्रान्सव्हर्स डेल ऑपरेटर वापरतो. म्हणजे काय तर आपण फक्त त्या बदलांवर लक्ष केंद्रित करतो जे प्रसाराच्या दिशेला लंब असतात. आणि हे करण्यासाठी आपण 3D ऑपरेटरमधली एक टर्म काढून टाकतो. इतकं सोपं. हे जे काही गणित आपण बघतोय ना, ते आपल्याला वेव्हगाईड्स आणि कोॲक्शियल केबल्ससारख्या खऱ्याखुऱ्या तंत्रज्ञानाचं विश्लेषण करायला मदत करतं. इतकंच नाही तर TE आणि TM मोड्ससारख्या संकल्पना, म्हणजे वेव्हगाईडमध्ये लहरी कशा प्रवास करतात याचे विशिष्ट नमुने, हे सगळं आपण 2D विश्लेषणाशिवाय समजूच शकलो नसतो. आता आपण गोष्टी आणखी सोप्या करणार आहोत. आपण थेट एका रेषेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. कधीकधी आपल्याला फक्त एकाच रेषेवर होणाऱ्या बदलांचा अभ्यास करायचा असतो. आणि इथेच 1D विश्लेषणाची ताकद दिसून येते. या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दडलाय. 1D विश्लेषणामुळे अत्यंत गुंतागुंतीची पार्शल डिफरन्शियल इक्वेशन्स PDS ही साध्या सोप्या ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये ODS मध्ये बदलतात. आणि ही समीकरणं आपण थेट इंटिग्रेशनने सहज सोडवू शकतो. खरं सांगायचं तर हे इंजिनिअरिंगमधलं एक खूप मोठं यश आहे.
कम्युनिकेशन आणि सर्किट थिअरीसारख्या क्षेत्रांमध्ये 1D विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे. ट्रान्समिशन लाईनसारख्या गोष्टी ज्या खूप क्लिष्ट वाटतात त्यांचं संपूर्ण गणित या 1Dच्या सोप्या दृष्टिकोनातून आपल्याला समजतं, ज्यासाठी टेलिग्राफरची समीकरणे वापरली जातात. अगदी गॉसच्या नियमासारखे मूलभूत नियमही 1Dमध्ये अगदी सोपे होऊन जातात. आत्तापर्यंत आपण डेल ऑपरेटर्सची ताकद पाहिली, पण एक मिनिट थांबा. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवलीच पाहिजे, नाहीतर सगळं चुकू शकतं. एका प्रसिद्ध पुस्तकात म्हटल्याप्रमाणे डेल ऑपरेटरला एक वेक्टर समजण्याची जी सोय आहे ती फक्त आणि फक्त कार्टेशियन म्हणजेच आपल्या नेहमीच्या XYZ सिस्टीममध्येच आहे. याचं कारण अगदी सोपं आहे. कार्टेशियन सिस्टममध्ये दिशा दाखवणारे युनिट वेक्टर्स म्हणजे एक्स कॅप, वाय कॅप, झी कॅप हे नेहमी स्थिर असतात. म्हणजे वरची दिशा नेहमी वरच असते, तुम्ही कुठेही असा. पण सिलेंड्रिकल किंवा स्पेरिकल सिस्टममध्ये आर-कॅप सारख्या युनिट वेक्टरची दिशा म्हणजे बाहेरची दिशा तुम्ही कुठे आहात यावर अवलंबून असते आणि त्यामुळे सगळं गणितच बदलतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही एका सिस्टीममधलं सूत्र उचलून दुसऱ्या सिस्टीममध्ये तसंच वापरू शकत नाही. प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी ग्रेडियंट, डायव्हर्जन्स आणि कर्लची स्वतःची अशी खास वेगवेगळी सूत्रे आहेत. तर मग विचार करा, हे एक अमूर्त वाटणारं गणिती साधन आपल्या रोजच्या वापरातल्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे अगदी अँटेनापासून ते पॉवर लाईन्सपर्यंत आणि आपल्या मोबाईल कम्युनिकेशनपर्यंत कसा काय पाया असू शकतं. या सगळ्यामागे अदृश्य क्षेत्रांना समजून घेण्याची हीच तर भाषा आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना.